सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीरिवतमसारासन्नासविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर। आपण साई चरित्राचा चिंतन करतो। हेमाड पंत रचित साई चरित्र। आपला अध्याय सुरू आहे 19वा। सुरुवातीचा श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सूक्ष्माहुनी सूक्ष्म अत्यंत महताहुनी अत्यंत महता ऐसे आप ब्रह्मस्तंभापर्यंत वस्तुदा ठासाई। सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म म्हणजे आमेवा नावाचा जो प्राणी आहे ना, तो बायनाकुलरमधनं पाहावा लागतो, दुर्बिणीतनं पाहावा लागतो। म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म जंतू ते सगळं ब्रह्म व्यापून राहतील। म्हणजे लहानात लहान किती सूक्ष्मात सूक्ष्म आणि म्हणाल तर मोठ्यात मोठा अणुरणीया तोकडा तुका आकाश आहे एवढा। सूक्ष्माहुनी सूक्ष्मात्यंत महताहुनी अत्यंत महता ऐस्या ब्रह्मस्तंभपर्यंत वस्तुदा ठासाई। ऐस्या सद्वस्तूशी पाहे रंग रूपादी या कारणा काही देऊन पाहो चर्मचक्षु ही इच्छा ही उदेली अंतरी। मग ज्याला रूप नाही रंग नाही निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे। ऐस्या सद्वस्तूशी पाहे रंग रूपादी आकार काही देऊन पाहो चर्मचक्षु ही इच्छा ही अंतरी। निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याची आपल्याला उपासना करता येते। परमात्मा निर्गुण निराकारच आहे, ब्रह्म हे निर्गुण निराकारच आहे, पण त्या निर्गुण निराकाराची आपल्याला उपासना करता येत नाही। म्हणून संत अवतार धारण करतात की त्याला सगुण ब्रह्म असं म्हणतात, त्यांची आपण उपासना करू शकतो, गुरुची उपासना करू शकतो आणि ह्या चर्मचक्षुनी त्याला पाहू शकतो। निर्गुण निराकाराला पाहायचं झालं तर सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञान चक्षुनीच पाहावं लागतं। एरवी हे सगुण साकार झालेलं रूप आपल्याला या चर्मचक्षुनी पाहता येतं। चर्म देऊन वाहू चक्षु चर्मचक्षु ही इच्छा ही अंत उदेली अंतरे। सूर्यास काढवातीची आरती भक्तिभावे सौर करती किंवा गुळाचा करून गणपती गुळ निवेदिते गणपत्य। किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळलं जातं आणि सूर्याचं तेज किती निरांजनाचं किती, पण दोन्ही तेजच आहे। पण या तेजाने त्या तेजाची आरती आहे। ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती। ज्योतीने आरती कोणाची चालली? सूर्याची। ज्योत आहे म्हणजे तेही तेजच आहे। सूक्ष्म तेजाने महत्त्वाची महत्त्व असणारे हे जे सौर आहे सूर्यनारायण त्याची उपासना चालली। दोन्ही एकच आहे। म्हणजे आकाशात येणारा सूर्य ही तेजच आहे आणि या निरांजनातली ज्योत सुद्धा तेजच आहे। या तेजाने तेजाची आरती। जसं गणपती काय करतात, गुळाचाच गणपती करतात आणि त्याला गुळाचाच नैवेद्य दाखवतात। किंवा गुळाचा करून गणपती गुळ निवेदिते गणपत्य म्हणजे सौर। सौर म्हणजे कोण? सूर्याची उपासना करणारे सौर, गणपतीची उपासना करणारे गणपत्य, शंकराची उपासना करणारे शैव, विष्णूची उपासना करणारे वैष्णव, असं देवीची उपासना करणारे शाक्त, असं त्यांच्या उपासने पद्धतीप्रमाणे त्यांना नावं दिली गेलेली आहेत। त्यांचे म्हणजे
पंचायतन देवता मांडताना आपण ज्या देवतेला मुख्य स्थानी ठेवले ती मध्ये आणि बाकीच्या देवता आजूबाजूला असं असतं. सौरामध्ये ते आधी गणपतीला मुख्य मानतील, शंकरामध्ये आधी शंकराला महत्त्व देतील, मग बाजूच्या देवता. आधी देवीची उपासना असेल तर देवीमध्ये आणि मग बाकीच्या देवता आजूबाजूला. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या आराध्य देवतेला मुख्य स्थान हा त्याचा मुख्य भाग आहे. सूर्यास काळवातीची आरती भक्तिभावे सर्व करते किंवा गुळाचा करून गणपती हे गुळ निवेदित हे गणपती अथवा महार्णवाच्या मधुनी ओंजळीने घेऊन पाणी अर्घ्या प्रणतया लागून सकृदर्शनी अनुचित. महासागर आहे त्याला अर्घ द्यायचा. आता ते एवढ्या मोठ्या महासागराला अर्घ देण्यासाठी दुसरा महासागर कुठून आणणार. आपण काय करतो, त्या समुद्रातलं ओंजळीवर पाणी घेतो आणि समुद्राला अर्पण करतो. अथवा महार्णवाच्या मधुनी ओंजळीने घेऊन पाणी अर्घ्या अर्पण तया लागून सकृदर्शनी अनुचिता. सूर्य अर्णव म्हणजे दिसायला जरी वाईट दिसत त्याचंच घेऊन त्याला देणं आहे. हां, दिसायला वाईट दिसत असले तरी त्याला दुसरा पर्याय नाही ना, त्याचंच घ्यायचं आणि त्याला द्यायचं आहे. सूर्यार्णव महाप्रभ परिदे पाहती भक्तिभाव अनुचिता कैसा ठाव भक्ती गौरव त्याकाच. मग सूर्यनारायण ज्योतीने तो ज्याची आरती करतोय त्याचा भाव पाहतो. ती ज्योती लहान का मोठी पाहत नाही. समुद्र त्याच्या हातामध्ये ओंजळ, माझ्याकडे एवढं मोठं पाणी आहे त्याच्या हातामध्ये ओंजळभरच पाणी आहे असा सागर सुद्धा म्हणत नाही. तो भक्तिभावाने आपल्याला अर्पण करतोय ना. म्हणजे त्यातला देव काय पाहतो तर त्यातला भक्तिभाव पाहतो. सगळं देवानेच निर्माण केले, देवालाच अर्पण करायचं. पण त्याचंच त्याला अर्पण करताना आपला त्याच्या मागचा भाव किती शुद्ध आहे तो परमात्मा पाहत असतो. सूर्यार्णव महाप्रभाव परिते पाहते भक्तिभाव उचितानुचित कैसा ठाव भक्त गौरव त्याकाच. उचित अनुचित असा विचार करत नाही. हा, उचित म्हणजे काय, एवढा मोठा सूर्याने एका निरांजने मला काय प्रकाश पडणार आहे असं तो सूर्य विचार करत नाही, का समुद्र विचार करत नाही माझंच ओंजळीवर पाणी घेऊन मला अर्पण करतोय. हे उचित म्हणजे योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार करत नाही. फक्त काय पाहतात, त्याच्या फक्त भक्तिभाव पाहतात. समानशील व्यसने शक्यमा हे जरी हा सामान्य नियम तत्रापि हा देहात्मसंगम अपवाद परम अनिवार्य. समानशीले व्यसने असू शकतात. म्हणजे एखाद्या माणसाला व्यसन असलं ना की त्याच व्यसनाची माणसं त्याला आपोआप भेटत जातात. समान म्हणजे एखाद्याला समजा देवधर्माची आवड आहे त्याला देवधर्माचीच माणसं भेटत जाते. एखाद्याला लोकाची निंदाच करायची आवड आहे त्याला लोकाची निंदा करणारीच माणसं भेटत जातात. एखाद्यातला सद्गुण पाहायची सवय आहे त्याला सगळी सद्गुण पाहणारीच माणसं भेटतात. समान व्यसने असू शकतात. ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे तसेच मित्र त्याला भेटत जातात. ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी. माणूस कशाने ओळखला जातो, त्याच्या आजूबाजूला कशा प्रकारची माणसं आहेत त्याच्यावरून त्या माणसाची वृत्ती काय ती कळते. समानशील व्यसनेचं हे आहे जरी हा सामान्य नियम तत्रापि हा देहात्मसंगम अपवाद परम अनिवार्य. स्वभावे हे परस्पर भिन्न परी दोघांचा स्नेह विलक्षणा. एकानगमी तुझ्या विण वेगळे नक्षण राहती. पण इथे मात्र कसं आहे पहा, एकमेकाशिवाय एकमेकाला करमत नाही. म्हणजे आपल्याला बाबांशिवाय करमत नाही आणि बाबांना आपल्याशिवाय करमत नाही. हे दोघं गुरु आणि शिष्य त्यांचं नातं कसं आहे, शिष्याला गुरुशिवाय चैन पडत नाही आणि गुरुला शिष्याशिवाय चैन पडत नाही. स्वभावे हे परस्पर भिन्न परी दोघांचा स्नेह विलक्षण. एका नगमे तुझ्या विण वेगळे नक्षण राहते. तरी हा देह आहे नश्वर आत्मा निर्विकार अक्षर. दोघांचे प्रेम परंपरा तेने ते संसार परिभ्रम. बघा ह्याची सुद्धा जोड कशी लावली. नश्वर असणाऱ्या देहाची संगत कोणाशी आहे, शाश्वत असणाऱ्या आत्म्याशी. काही काळ का होईना पण आहे. तरी हा देह आहे नश्वर आत्मा निर्विकार अक्षर. दोघांचे प्रेमा परंपरा तेरीचे संसार परिभ्रम. आत्मा तेच शक्ती महत ते होऊन सूक्ष्म व्याकृततेचं आकाश
प्रकृती अव्यक्त माया ही वदतीसी. आत्मा आहे आणि ही विश्वाला व्यापून राहिलेली आत्मा आणि आत्म्याची शक्ती अविच्छिन्न आहे. ते एकमेकापासून वेगळं करता येणं कठीण आहे. आत्मा ते शक्तिमत ते होण सूक्ष्म अव्याकृत तेच आकाश प्रकृती अव्यक्त माहे वदतीसी. या सर्वाहुनी पुरुष सूक्ष्म तेथेची इंद्रियादिकाशी उपरमा तीच अंतिम गती परम शुद्ध ब्रह्म ते हेच. मायेची निर्मिती त्या भगवंतापासूनच झालेली आहे. पण भगवंतापासून झालेली एवढं लक्षात ठेवायचं, ब्रह्मापासून मायेची उत्पत्ती. म्हणजे सोन्यापासून दागिने हे लक्षात. ऐसा आत्मा हा संसारी वासे माया कर्मानुसार असून स्वयं निर्विकारी स्फटिका परिनिर्लेप. तो स्फटिकासारखा निर्लेप आहे. म्हणजे काय? एक स्फटिक म्हणजे पांढरा शुभ्र स्फटिक हा लाल वस्त्रावर ठेवला तर तो स्फटिक लाल रंगाचा दिसतो. तो स्फटिक पिवळ्या रंगावर ठेवला, खाली पिवळा कागद ठेवला किंवा पिवळं वस्त्र ठेवलं त्याच्यावर स्फटिक ठेवला तो पिवळ्या रंगाचा दिसतो. म्हणजे दिसतोय पिवळ्या रंगाचा, पण आहे का? नाही. त्या कापडावरनं काढला तर पुन्हा निर्लेप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असताना त्याच्यासारखा भासतोय पण त्याच्यासारखा नाही आहे. म्हणजे ह्या शरीरात असताना या शरीराला होणारं दुःख जणू काही त्या आत्म्यालाच होत आहे असं आपल्याला वाटतं. पण तो त्याच्यापासून निर्लिप्त आहे. पण त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला असं वाटतं हे सगळं सुख आणि दुःख त्याचंच आहे. हे सुखदुःख शरीराचं आहे आणि आपल्या मनाचं आहे. त्या मनाला असं वाटतं. ऐसा आत्मा हा संसारी भासे माया कर्मांस्वरे असून सर्वे स्वयं निर्विकारी स्फटिकावरी निर्लेपा. स्फटिक लाल काळा पिवळा तैसा रंग तैसी कळा परी तो सर्व रंग निराळा विकारा वेगळा निर्मळ. तो सर्व रंगापासून अलिप्त स्फटिक. त्याच्यामध्ये गेला की त्याच्यासारखा वाटतो पण तसा होत नाही. तो सर्व त्याच्यात लांबून पाहायला गेलं तर तोच आहे, म्हणजे त्याच रंगाचा आहे असं वाटतं. माळावरी जसे मृगजळ सुप्तिकाधी तेज रौप्य झळाळ पाहता दोरीचे वेटाळ नसता वेळा भासे. जसं रानामध्ये हरणाला मृगजळ दिसतं, त्या शिंपल्यावर रुपयाचा भास होतो किंवा दोऱ्याच्या वेटाळावर सर्पाचा भास होतो. दोरीवरी सर्पारोपण हा वस्तू त्या अप्रमाण तसेच मी देह अभिमान मिथ्या बंधन मुक्त असे. मी देह आहे तसं त्या दोरीला सर्प समजून घाबरला तसा हा देह मीच आहे आणि आता या देहाचं काय होणार याचं जसं ती भीती व्यर्थ होती तशी ही पण भीती व्यर्थ आहे. मिथ्या बंधन मुक्त अशी तो मुक्तच आहे. त्याला वेगळं मुक्त काय करायचं आहे? आपण मुक्तच आहोत. पण आपल्याला मुक्त का व्हावं लागतं? आपण आपल्या ह्या कल्पनेत गुंतलेलो आहे की कोणीतरी येईल आणि मला मुक्त करेल. त्या कल्पनेत गुंतलेलो आहे. दोरीवरी सर्वारोपणा देहेंद्रिय मन प्राण आत्मा याहून विलक्षण स्वयंज्योती शुद्ध चैतन्य विकार ही निराकृती देह बुद्धी मन प्राण या सर्वांचा जो अभिमान तव देह ते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण सुख दुःख भान अनिवार्य. जोपर्यंत हे अहंकार आहे काय देहाने मी हे कर्म करतो, बुद्धीने माझ्या बुद्धीला असं वाटलं म्हणून झालं, असा त्या त्या कर्माचा म्हणजे काही वेळेला देहाचा अभिमान, काही वेळेला बुद्धीचा अभिमान, काही वेळेला माझ्या मनात आलं असं म्हणून झालं, म्हणून काही वेळेला मनाचा अहंकार. पण देह बुद्धी मन प्राण या सर्वांचा जो अभिमान, मग त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेतलं की त्याचं सुखही आलं आणि दुःखही आलं. वटकणिका सूक्ष्म किती गर्भी साठवी वटवृक्ष शक्ती अगणिक कणिका वृक्षापुटी वृक्ष कोटी दयात ऐसे कणिके गणित वृक्ष प्रलयांत देती साक्षा ऐसेच विषय प्रत्यक्ष अवलोका लक्ष देऊन म्हणाले. औदुंबराचं एक फळ घेतलं तर त्या म्हणजे वटवृक्षाचं समजा एक फळ घेतलं तर त्या वटवृक्षाच्या फळामध्ये असंख्य बारीक बारीक किडे असतात आणि सूक्ष्म सूक्ष्म कण असतात.
तर त्यामध्ये असणारे सूक्ष्म सूक्ष्म जे बिया आहेत त्याच्यात वटवृक्षाच्या बोरामध्ये किंवा त्याच्या फळामध्ये ज्या बारीक बारीक कणिका आहेत, बिया आहेत, त्या काय आहेत, किती आहेत, असंख्य आहेत. म्हणजे एवढूशे एका बोरामध्ये, म्हणजे त्यातनं हजारो वटवृक्ष तयार करण्याचं सामर्थ्य त्या एका फळामध्ये आहे. वटकणिका सुग्नती गर्भी साठवी वटवृक्ष शक्ती, त्या सगळ्या वटवृक्षाची शक्ती त्याच्यामध्ये ते पडलं तर त्याचे असंख्य झाडं तयार होऊ शकतात. ऐसे कणिके गणित वृक्षा प्रलयांत देतील साक्षा, ऐसेच विश्व प्रत्यक्ष अवलोका लक्ष देऊन शाश्वतता निर्भयता मुक्तता स्वतंत्रता परमात्मा प्राप्तता ही जीवाची साफल्यता इथे कर्तव्यता जन्माची. मग आपल्या ह्या मनुष्य जन्माला आल्याची इति कर्तव्यता कशात आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू की धन्यो मनुष्य जन्म धन्य झाला असं आपल्याला कधी वाटेल, जन्माला आल्याचं सार्थक झालं असं कधी वाटेल. बघा, शाश्वतता म्हणजे आपल्याला असं वाटतं मी अशाश्वत आहे, नाही, मी शाश्वत आहे. चिदानंद रूप शिवोहम शिव नैनं छिंदन्ते शस्त्राणी नैनं दहती पावका न चैनं क्लेदेन तापो न शोषयती मारुता. असा आत्मा आहे, मी आहे, त्यामुळे मी शाश्वत आहे. बाकी जग येतं आणि जातं काय, पण आत्मा अविनाशी आहे आणि मी कोण आहे, आत्मा आहे, आणि त्यामुळे मी शाश्वत आहे, अशाश्वत नाही. शाश्वतता निर्भयता. आता मी जर शस्त्राने कापला जाणार नसेल, अग्नीने जाळला नसेल, असा जर मी आहे म्हणजे आत्मा आहे, तर मग मला कोणाचं भय आहे? शस्त्राने कापण्याचं भय नाही, अग्नीने जाळण्याचं भय नाही, पाण्याने भिजवण्याचं भय नाही. मग मला कशाचं भय? मला म्हणजे आत्म्याला भय आहे, ते देहाला आहे. आत्म्याला भय आहे का नाही? ज्या वेळेला आपण देह म्हणतो त्यावेळेला भय आहे, आणि मी आत्मा आहे असं म्हणतो त्यावेळेला भय गेलं. मग निर्भयता येते, मग मुक्तता येते, मग स्वतंत्रता येते, मग परमात्मा स्वरूप प्राप्ती होते. स्वतंत्रता परमात्मा प्राप्त ही जीवाची साफल्यता इथे कर्तव्यता जन्माचे. मोक्ष नाही ज्ञानाविना, विना विरक्त न पवे ज्ञाना. संसार जो वाटेना अनित्य मना स्फुरेना कल्पना व्यक्तीची. आता याची अमुक एक झालं की अमुक, अमुक एक झालं की अमुक असं आहे. कसं आहे ते पहा. मोक्षप्राप्ती पाहिजे, मग मोक्षप्राप्ती पाहिजे असेल तर ज्ञानाची आवश्यकता आहे. मग ते ज्ञान मिळण्यासाठी कोणाकडे जायला पाहिजे? सद्गुरूकडे जायला पाहिजे. म्हणजे मोक्ष ज्याला जया असं वाटे मोक्षाची व्हावा, ज्याला असं वाटतं आपल्याला मोक्ष व्हावा, त्यांनी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी कुठं जायला पाहिजे? त्याने आपल्याला पारमार्थिक ज्ञान मिळावं, ब्रह्माचं ज्ञान मिळावं म्हणून गुरुला शरण जावं लागतं. म्हणजे ज्याला मोक्ष व्हावा असं वाटतंय अशा मुमुक्षु माणसाने संतांना शरण जायला पाहिजे. मोक्ष नाही ज्ञानाविना. आता हे जे ज्ञान प्राप्त व्हायचंय ते कधी होईल? विना विरक्त न पावे ज्ञाना. जोपर्यंत मनामध्ये विरक्ती आली नाही तोपर्यंत सद्गुरूकडे जावं असं म्हणून वाटणार नाही. संसारातच आनंद आहे असं वाटेल, बरोबर आहे ना? तोपर्यंत संसारातलाच आनंद आपण उपभोगत राहू. पण ज्या वेळेला मनामध्ये विरक्ती निर्माण होईल त्यावेळेला असं वाटेल की नाही बाबा, हा संसार खोटा आहे, आपल्याला आता ज्ञानाची प्राप्ती आवश्यक आहे, आणि म्हणून तो सद्गुरूकडे जाईल. म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा आधी काय, मनामध्ये विरक्ती यायला पाहिजे. विना विरक्त न पावे ज्ञाना. संसार जो वाटेना नित्य मना स्फुरेना कल्पना विरक्तीची. आता ही विरक्ती तर मनामध्ये कधी? ज्या वेळेला त्याला असं अनुभवाने पडतं की संसार खोटा आहे, त्यावेळेला मनामध्ये विरक्ती येते. अनुभव काय त्याला यावा लागतो? ही मी आयुष्यभर सुखासाठी धडपड केली पण ते मिळालं का? मग तो सांगतो नाही बाबा, मिळालं नाही. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले.
भ्रमित मन कळेना हित ते आकळेना परम कठीण देही देह बुद्धी डळेना. आणि मग हा संसार खोटा आहे असं ज्या वेळेला त्याला अनुभवाने पटतं, जग हे दिल्या घेतल्याचे हे ज्या वेळेला त्याला अनुभवाने पटतं, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विरक्ती येते. विरक्ती आली की मग ज्ञानप्राप्तीसाठी तो सद्गुरूला शरण जातो आणि सद्गुरूची कृपा झाल्यानंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, त्याला मोक्ष प्राप्त. मोक्ष नाही ज्ञानाविना, विना विरक्त न पावे ज्ञाना. संसार जो वाटेना अनित्यवना, सूर्य न कल्पना विरक्ती जे, त्या अनित्यत्वाच्या वाटे विश्वभासे दृष्टी फाटे, तेने पांत समदयचा काटे जावे कोठे आकळेना. या अनित्य असणाऱ्या जगामध्ये त्याला नक्की कळत नाही कुठं जावं म्हणून. त्याला वाटतं हे मिळालं की सुख मिळेल, ते मिळालं की सुख मिळेल, ते मिळालं की सुख मिळेल. मग तो अशा अनेक गोष्टीच्या मागे लागतो. कशासाठी लागतो? सुखासाठी करसी धडपड. हे सगळं म्हणजे मी सुखासाठी करतो, पण त्या अनित्य जगामध्ये हे सुख मला कुठे मिळालं नाही. त्या नित्याच्या वाटे विश्वाभासे दृष्टी फाटे, तेने अंतस्तमध्ये चाकाटे जावे कोठे कळेना. मग त्याला कळत नाही की नेमकं मी सुखाच्या प्राप्तीसाठी धडपड करतोय आणि मला सुख कुठे मिळत नाही. आता हे सुख मिळण्यासाठी मी कुठे जाऊ? जावे कोठे आकळेना. ऐसा हा विश्वाभास चिन्मात्रे मिथ्या मायाविलास, प्रपंच जात स्वप्न विन्यास तदर्थ प्रयास का व्यर्थ. म्हणजे ह्या अशाश्वताची भीती तरी बाळगून काय करायची? तो अशाश्वत आहे कळणं हे ज्ञान आहे, तो शाश्वत आहे कळणं म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे जसं स्वप्नात असताना स्वप्न खरं वाटतं, पण जागं झाल्यानंतर स्वप्न खोटं आहे कळतं, तसं अज्ञानामध्ये असताना विषयामध्ये सुख वाटतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुख हे त्या विषयात नाही आहे, तर सुख हा आपल्या मनातच आहे. आपलं मन त्याच्यामध्ये आहे, पण ते मन त्याचा जो विषय त्यांनी निवडला आहे ना सुखासाठी, तो चुकीचा निवडलेला असतो. जिथे सुख नाही त्याला वाटतं तिथंच सुख आहे म्हणून ते तिथे धावत असतं. पण ज्या वेळेला त्याला सद्गुरू कृपेने कळतं की त्या विषयात सुख नाही बरं का बाबा, सुख आहे तो त्या तुझा विषय बदल. मग सद्गुरू त्याला सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या इंद्रियांचा विषय नारायण जेव्हा होतो तेव्हा त्याला सुख प्राप्त होतं. स्वप्नातून जागृती येता स्वप्न होया असंगत म्हणून जो हा म्हणून जो निज स्वरूपी स्थित तया प्रपंचार्थ स्मरेना. म्हणून जो आत्मस्वरूपामध्ये रममाण झालाय गुरुकृपेने, त्याला प्रपंचाचं भान नसतं. तो प्रपंचामध्ये असून अलिप्त. विना आत्मैक्यत्व विज्ञान विना आत्म यथा आत्मयाथात्म प्रकाशन तुटाव्या शोकमोहादी बंधन जागृती आण असेना. जोपर्यंत आपल्याला आत्मतत्वाची जाणीव होत नाही तोपर्यंत सुख मिळणं कठीण आहे. जरी सर्वाहुनी श्रेष्ठ ज्ञान बाबा उपदेशित रात्रनीर, तरीही भक्ती मार्गाचे अवलंबन सर्वसाधारण निवेदित. जरी ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असलं तरी बाबा सांगायचे तू आधी भक्ती कर. कारण ते नुसतं ज्ञान काय कामाचं आहे? त्याला कोरडं ज्ञान म्हणतात. तिथे प्रेमाचा लवलेश नाही असलं ज्ञान काय कामाचं आहे? म्हणून संत सुद्धा देवाकडे काय मागतात? भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. भक्ती आणि प्रेम, माझ्याकडे भक्ती पण पाहिजे आणि प्रेमही पाहिजे. म्हणून बाबा आपल्याला काय सांगतात? आधी तू भक्ती कर आणि भक्ती करता करता परमात्म्याविषयी तुझ्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल आणि भक्ती आणि प्रेम एकत्र तुझ्याजवळ झालं की मग जे मिळणारं ज्ञान आहे ते मात्र तुला आनंद देणारं ज्ञान असेल, अहंकार करणारं ज्ञान नसेल. एरवी जर तुला भक्ती आणि प्रेमाशिवाय तू ज्ञान प्राप्त करून घेशील तर तुला त्या ज्ञानाचा अहंकार होईल. आणि ज्या वेळेला तू भक्ती आणि प्रेमाने ते ज्ञान आत्मसात करशील त्यावेळेला तुझ्या जवळ ज्ञान असून सुद्धा तुला ज्ञानाचा अहंकार होणार नाही.
जरी सर्वाहुनी श्रेष्ठ ज्ञान बाबा उपदेशित रात्रंजन, तरीही भक्तिमार्गाचे अवलंबन सर्वसाधारण निवेदिता, वदत ज्ञानमार्गाचे महिमान मार्ग तो रामफळा समाना, भक्तिमार्ग सीताफळ सेवन स्वल्प साधन रसमधुरा, भक्ती ही सोज्वळ सीताफळ ज्ञान हे भक्ती ही सोज्वळ सीताफळ ज्ञान हे परिपक्व रामफळ, एकाहून एक रसाळ मधुर परिमळ तैसाची सीताफळ आणि रामफळासारखं आहे भक्ती आणि प्रेम. रामफळ गर्भीचा गेर फळ काढून पिकवता, उगेर उग वृक्षीच पिकेतो, धरी जो धीर तयासीच मधुर तो लागे. रामफळाचं कसं आहे, ते रामफळ झाडावरच पिकते, पण त्याची वाट पाहावी लागते. रामफळ गर्भीचा गीर फळ काढून पिकविता, उगीर वृक्षीच पिकेतो, तो धरी जो धीर तयासीच मधुर लागे तो. रामफळाची गोडी सरस देठीहून परिपक्व होई जो तरुसा, उगीर लागे पडता भुईसा अति मिठा स्वर पिकता, वरचेवर जो पिकू जाणे त्याने त्याचा आस्वाद घेणे. सीताफळ हे सायासने अल्पगुण हे बहुमोल. सीताफळाला एवढे कष्ट नाही, पण रामफळाला कष्ट आहेत, म्हणजे ते झाडावर पिकेतोपर्यंत वाट पाहावी लागते. रामफळाशी पतन भय, ज्ञानी आहे नाही निर्भया, झाला पाहिजे सिद्धी विजय, विजय लव है गय कामाने. रामफळाला झाडावर जरी पिकत असलं त्याला कशाचे भय आहे, पिकल्यानंतर खाली पडण्याचं भय आहे. रामफळाला झाडावरच ते पिकत असल्यामुळे पिकल्यानंतर ते आपोआप गळून पडण्याचं त्याला भय आहे. रामफळाशी पतन भय, ज्ञानी आहे नाही निर्भय, त्याला जसं वरून खाली पडायची भीती आहे रामफळाला, तशी ज्ञानी माणसाला सुद्धा अहंकार झाला की पुन्हा रसातळाला जाण्याची भीती आहे. ज्ञानी आहे नाही निर्भय, झाला पाहिजे सिद्धी विजय. मग त्यांनी काय करायला पाहिजे ज्ञानी माणसाने, की आपण आपल्या गुरुची सेवा करत असताना तुम्हाला आपोआप अष्टसिद्धी प्राप्त होतात. अष्टसिद्धी दासीपरी राबतात ज्याच्या घरी, तो न तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. अशा अष्टसिद्धी बाबांच्या दरबारात जाडलोट करत असतात. आपली साधना जशी जशी परिपक्व होत जाते तसतसं ह्या सिद्धी आपल्याला त्या सिद्धींचे गुण द्यायला लागतात. पण खरा ज्ञानी जो आहे ना, तो ह्या सिद्धींच्या मागे लागत नाही, कारण सिद्धींच्या मागे लागलं तर गुरुची आपली गाठ पडणं कठीण आहे. म्हणून तो सिद्धींच्या मागे लागत नाही, तो गुरुसेवेत लक्ष घालतो. सिद्धी मिळाल्या तरी तो तुम्हाला या सिद्धीचं काय करायचं आहे, मला गुरु महत्वाचे, सिद्धी महत्वाच्या नाही. झाला पाहिजे सिद्धी विजय लव है गय कामाने, म्हणून साई दया घन बहुधा निजे शिष्याला गुणा, भक्ती आणि नामस्मरण याचेच विवरण करीत. म्हणून ज्ञान जरी श्रेष्ठ असलं तरी बाबा भक्तांना सांगायचे की तुम्ही भक्ती करा, ज्ञान प्राप्त करून घ्या. ज्ञानाहून श्रेष्ठ ध्यान, अर्जुना लागे कथे भगवान, स्फुटावया भक्त भवबंधन, साई साधन हे वले. श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलं ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय ध्यान आहे. ज्ञान आहेच, पण तुमच्या मनाची एकाग्रता नसेल भगवंताविषयी तर ते ज्ञान काय कामाचं आहे. ज्ञानाहून श्रेष्ठ ध्यान, अर्जुना लागे कथे भगवान, तुटावया भक्त भवबंधन, साई साधन हे वदे. असोई विषयी कथा पूर्वाध्याय वर्णिता पूर्ण राहिली ती मी आता कथितो श्रोतावृते. वयोवृद्ध शक्ती क्षीण म्हातारी एक मांडी, निर्वाण तंत्र मंत्र मागावया साईपासून परायोपेषण आरंभी. शामराव देशपांडे मला कथा सांगत होते असं हेमाडपंत म्हणतात. ती कथा अर्धवट राहिली. शामराव देशपांडेंनी, कारण बाबांनी त्यांना सांगितलं होतं 15 रुपये घेऊन ये श्यामाकडनं आणि श्यामाशी थोडं गप्पा गोष्टी मार. तसं श्यामाशी गप्पा गोष्टी मारताना श्यामाला बाबांच्या दरबारात घडलेली घटना आठवत. मग तो सांगतो अशी अशी ती एक वयस्कर स्त्री आली होती, तिला बाबांच्या मुखातनंच अनुग्रह पाहिजे होता आणि तिने 3 दिवस निर्वाण मांडलं, अन्न पाण्याचा त्याग केला, आधीच म्हातारी आणि ह्याच्यात जर मरण पावली तर काय करा. म्हणून श्यामकांत देशपांडे बाबांना म्हणतात बाबा ती मरण पावली तर तुम्हालाच लोक नावं ठेवतील की बाबाने काही तिच्याकडे लक्ष दिलं नाही, ती अनुग्रहच मागत होती, नाही द्यायचा होता तिला अनुग्रह असं म्हणतील मग लोक. पाहोनिया तिची स्थिती, माधावर आवाज पडली भीती, करू गेले बाबाशी मध्यस्थी, कथा अनुसंगती पूर्वीला,
साई संकल्प विद्योती उजळली ही चरित्र ज्योती मार्गदर्शक हो तद्दीप्ती मार्ग भावार्थी उमगोत. ही कथा चरित्र आहे, ही कथा आहे, ह्या लीला आहे, ह्या कशासाठी आहे? या आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रकाश दीपज्योती आहेत, ह्या आपल्याला प्रकाश दाखवणारे आहेत. आपला अज्ञान अंधकार नाहीशा करणाऱ्या कथा आहेत. बाबांच्या आज्ञेनुसार माधवराव आणि मजबरोबर आरामली कथा सुंदर तीच पुढारा चालव म्हणती पाहुणी म्हातारीचा निग्रह बाबाने ती दिला अनुग्रह फिरविला तिचे मनाचा ग्रह कथा संग्रह अभिनवा. पुढे बाबाने प्रेमळपणे हाक मारली तीच काणे आई तू का घेतले धरणे का तुझं मरणे आठवले. कोणीही असो प्रौढबाई तिला हाक मारीत आई पुरुषास काका बापू भाई गोड नवलाई हाकेची. बाबांच्या मुखामध्ये कुठली स्त्री आली तर तिला आई म्हणून संबोधायची, वयस्कर स्त्रिया. आणि पुरुष कोणी आले समोर तर त्याला काका बापू भाई या नावाने हाक मारायचे. ताई आत्या बाकीच्यांना काय जसं बाबा बोलत असतील तसं. कोणी असो प्रौढबाई तिला हाक मारीत आई पुरुषास काका बापू भाई गोड नवलाई हाकेचे. अंतरंग जैसे प्रेमळ बोलही तैसेच मंजुळा रंजरा गांजांचे कनवाळ दीनदयाळ श्री साई. जसं अंतःकरण प्रेमळ आहे तसे शब्दसुद्धा बाबांच्या मुखातनं प्रेमळ शब्द यायचे बाहेर. आई का काय एवढं का अट्टास धरलायस, अंधपाड्याचा त्याग का केलास, असं त्या बाबा त्या अनुष्ठान धरणाऱ्या बाईला विचारतात. असो तिला हाक मारली आपले सन्मुख वैसवली निज गुरुत्वाची गुप्त केली प्रेमे दिली निजाते राया भव संताप शमन भक्त चकोर तृषापनयना वर्षले जे बाबाची घन स्वानंद जीवन ते सेवा. म्हणती आई खरे सांगे हाल जीवाचे कसे कागे फकीर मी केवळ तुकडे मागे पाही अनुरागे मजकडे. बाई मी काय अनुग्रह, मी कसा अनुग्रह ते देणार, काय अनुग्रह देणार? अगं मीच दारोदार भिक्षा मागतोय असा मी फकीर आहे. आता माझ्या फकीराकडे तू अनुग्रह मागायला काय आलीस? आई खरेच सांगे हाल जीवाचे कसे कागे फकीर मी तुकडे मागे फकीर मी केवळ तुकडे मागे पाही अनुरागे मजकडे. आई तूच माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. खरेच मी लेख तू आई आता मजकडे लक्ष दे सांगतो तुझे एक नवलाई परम सुखदायी होईल. आई तू आई आहे आणि मी लेकरो आहे. आईचं लेकराकडे लक्ष असतं का नाही? तसं तू आता माझ्याकडे पहा. होता पहा माझा गुरु मोठा उलिया कृपाचा गुरु थकलो त्याची सेवा करू कान मंत्रू देईना. बाबा म्हणतात आई आता मी काय बोलतो ते लक्ष देऊन ऐक. अगं माझा सुद्धा असा गुरु होता, त्यांनी मला कानमंत्र द्यावा म्हणून मी जंग पछाडलं, म्हणजे अट्टास झाला की काही करावं पण गुरुनी मला अनुग्रह द्यावा. थकलो त्याची सेवा करू कानमंत्र देईना. त्याची सेवा करून मी थकलो पण तो काही मला कानमंत्र देईना. माझा गुरु कानमंत्र देईना. माझ्याही मनी प्रबळ आस कधी न सोडावे तयाचे कास तया मुखेच घ्यावे मंत्रास दीर्घ सायास करून. मी पण निश्चय सोडला नाही, काही करायचं पण गुरुच्याच मुखात ना अनुग्रह घ्यायचा. आरंभी तयाने मज मुंडेले पैसे मज दोनची याचले ते मी तात्काळ देऊन टाकले बहुमी प्रार्थले मंत्राक्षर. त्याने माझी खूप परीक्षा घेतली काही. त्याने सांगितलं मला 2 पैसे दे, मी 2 पैसे देऊन टाकले त्याला. आणि सांगितलं मला काहीतरी मंत्र सांगा कानामध्ये. माझा गुरु पूर्ण काम 2 पैशाचे काय कामा पैसे म्हणावे त्या निष्काम शिष्याशी राम मागे जो. माझा गुरु खरं निष्काम होता, त्याला माझ्याकडनं पैशाची कशाला अपेक्षा होती, पण त्यांनी मला 2 पैसे मागितले. आणि 2 पैसे मागितल्याबरोबर माझ्या मनामध्ये विकल्प आला की याला तर लोक निष्काम म्हणतात, निस्पृह म्हणतात, आणि मग हा कशाला पैशाची याचना करतोय, असा विकल्प माझ्या मनात आला. असं बाबा कथारूपाने सांगतायत. माझा गुरु पूर्ण काम 2 पैशाचे काय काम कैसे म्हणावे त्या निष्काम शिष्याचा मागे जो ऐशी निशंका येऊ म्हणा व्यावहारिक पैशाची न त्या कामना ही तो नाही त्याची कल्पना कर्तव्य कांचना काय त्या. असे मनात सुद्धा विकल्प येऊ नये बाबा म्हणतात. का
की त्या निस्पृह माणसाला पैशाची अपेक्षा कशी असेल? त्यांनी जरी पैसे मागितले असतील, त्याच्या मागचा हेतू काही वेगळा असेल. त्याला पैशाची काय अपेक्षा आहे? ऐसी न शंकाय मना व्यावहारिक पैशाची न त्या कामना ही तो नाही तयाची कल्पना कर्तव्य कांचना काय त्या निष्ठा आणि सबुरी हेच दोन पैसे हेच ते पैसे नव्हते आन म्या तेव्हाच टाकले देऊन तेने मज प्रसन्न गुरुमाय. आणि मग माझ्या लक्षात आलं, हे जरी ते 2 पैसे मागत असतील, ते खरे हे 2 पैसे नाही आहेत. त्यांना त्या 2 पैसे मागण्याचं निमित्त काय होतं? त्यांना माझ्याकडनं कशाची अपेक्षा होते? माझ्या लक्षात आलं. मी त्यांना 2 पैसे दिले. कशाचे दिले? श्रद्धा आणि सबुरी. मी माझ्या बाबांवरची माझी श्रद्धा कधी ढळू दिली नाही आणि बाबा माझ्यावर कृपा करतील त्याची मी वाट पाहत राहिलो. सबुरी कधी सोडली नाही. श्रद्धा आणि सबुरी हे 2 पैसे मी बाबांना दिले. बाबा म्हणतात, गजानन महाराजांनी सुद्धा भक्तांना सांगितलं, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे, ते तुझ्याजवळ होतं म्हणून आलो असं महाराज म्हणतात. तसंच बाबा त्यांना सांगतात की अरे, बाबा म्हणतात मी माझ्या गुरुला 2 पैसे दक्षिणा दिली. कुठली? श्रद्धा आणि सबुरी. म्हणजे आपल्या गुरुवरती आपली श्रद्धा पाहिजे आणि ती कुठल्याही निमित्ताने ढळता उपयोगी नाही. बाबा परीक्षा पाहत असतात, आपल्यावरची श्रद्धा ढळावी याच्यासाठी ते प्रयत्न करतात की नाही त्याला पडद्यात पडायचं नाही. पण एवढं असून सुद्धा जो गुरु आपली श्रद्धा जो शिष्य आपली श्रद्धा डळमळीत करीत नाही, त्याला मात्र ते कृपा प्रसाद अर्पण करतात. म्हणून असं म्हणतंय, समर्थाने सांगितलं, आपुल्या सुखदुःखा कारणे देवावरी रागास येणे ऐसी नव्हेत की लक्षणे भक्ताची ती. आपल्या सुखदुःखासाठी देवावर रागवायचं. काय देवा माझ्या मागे काय ही व्याधी लावली? आज देवाने लावली का? मनात वाचरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. अरे तुझ्याच कर्माचं फळ तू भोगतोय आणि गुरुला काय सांगतो? काय बाबा मी एवढं करतो तर माझ्या मागे हे काय लागले व्याध? अरे ते तुझ्या पूर्वजन्माचं आहे. त्याला गुरुनी काय करावं? तुझ्या मागे लागलेली व्याधी किंवा तुझ्या मागे लागलेला ताप पूर्वजन्मात जी तूच केलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्याला गुरुला दोष कशाला देत बसायचं? निष्ठा आणि सबुरी 2 हेच ते पैसे नव्हते आना म्या ते तेव्हाच टाकले देऊन तेने मज प्रसन्न गुरुमाया. धैर्य तीच घे बाई सबुरी सांडू नको तिला दुरी पडता केव्हा ही जड भारी हीच बरबादी नेईल. अगं माणसावर संकट येत राहतात, पण त्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाणं हे महत्त्वाचं आहे. त्या संकट तर येतच राहणार आहे, पण त्या संकटाला धैर्याने तोंड देता आलं पाहिजे. धैर्य तीच घे सबुरी. धैर्य म्हणजे सबुरी, धैर्य पाहिजे. आज नाही उद्या बाबावर आपली कृपा, बाबा आपल्यावर कृपा करतील असं धैर्य पाहिजे. आणि जी काही संकट येतील त्याला बाबा माझ्या मागे आहेत ही निष्ठा, हा भाव पाहिजे. आणि त्या धैर्याला आपण सामोरं, त्या संकटाला आपण सामोरं जायला पाहिजे, धैर्याने तोंड दिलं पाहिजे. धैर्य तीच घे बाई सबुरी सांडो नको तिला दुरे पडता केव्हा जड भारी तीच परपारी नीर. ही सबुरीच तुला पैल तीराला घेऊन जाईल. पुरुषांचे पौरुषती ही सबुरी पापताप दैन्यनिवारी युक्ती प्रयुक्ती आपत्तीवारी बाजू सारी भयभीती. पुरुषांचे पौरुषत्व कशात आहे? तर या धैर्यामध्ये त्यांचं पौरुषत्व आहे. माणसाने काय सोडू नये? धीर सोडू नये म्हटलं. सबुरीवरी यशाचा वाटा विपत्ती पळवी बारा वाटा हेच अविचाराचा काटा नाही ठाऊका कोण आहे. सबुरी सद्गुणाचे खाणे सद्विचार रायाची हेराणे निष्ठा आणि ही सख्या बहिणी जीव प्राण दोघी. सबुरी पाहिजे म्हणजे धैर्य पाहिजे. आणि दुसरं काय पाहिजे तर दोघी सख्या बहिणी आहेत. निष्ठा म्हणजे आपल्या गुरुवर आपली अनन्य निष्ठा पाहिजे. निष्ठा आणि ही सख्या बहिणी जीव प्राण दोघे हे सद्गुणाची खाणी सद्विचार रायाची हेराणे निष्ठा आणि सख्या बहिणी जीव प्राण दोघे हे सबुरी वीण मनुष्य प्राणी स्थित तयाची दैन्यवाणे पंडिता स्वका मोठा सद्गुणी व्यर्थ जिणे ही जुळणं. ज्याच्याकडे धैर्य नाही, ज्याच्याकडे सबुरी नाही, ज्याच्याकडे वाट पाहण्याची कपॅसिटी नाही, तो काय ज्ञानी असला तरी त्याचा काय उपयोग नाही.
गुरु जरी महाप्रबळ अपेक्षी शिष्य प्रज्ञास केवळा गुरुपदी निष्ठा सबळ धैर्य बळ सबुरी. गुरुसुद्धा काय पाहतो? शिष्याची प्रज्ञा पाहतो. म्हणजे शिष्य आलेल्या संकटाला कसं तोंड देतोय ते सद्गुरू पाहत असतो. आपण कमी पडलो तर मागे सद्गुरू आहेत. प्रयत्नांती परमेश्वर देव म्हणतो आधी प्रयत्न कर. आपण म्हणतो देवा मला पास कर, देव म्हणतो अभ्यास कर. देवाला पास कर म्हणून काय देव पास करेल का? तू अभ्यास कर, मग त्यावेळेला देव म्हणेल जे आठवायचं आहे ते मी तुला आठवून देईन परीक्षेच्या वेळेला. पण तू अभ्यासच केला नाही, नुसता म्हणशील बाबा परीक्षेला मला पास करा, तर मी कसा पास करणार? म्हणून श्रद्धा आणि सबुरी पाहिजे की आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यास केल्यानंतर तेच जे काय ज्या गोष्टीचा अभ्यास केला आहे त्या गोष्टी ऐन वेळेला आठवणं ही परमेश्वरी कृपा आहे. नाहीतर काय आठवलं नाही तर उपयोग काय? म्हणून परमात्म्यावर आपले गुरुवर आपली निष्ठा पाहिजे. सबोरी वीण मनुष्य प्राणी स्थिती द्यायची दैनवाणी पंडित असो का मोठा सद्गुणी व्यर्थ जिणी असे ही विणा. गुरु जरी मा प्रबळ अपेक्षी शिष्य प्रज्ञास केवळा गुरुपदी निष्ठा सबळ धैर्य बळ सबोरी. गुरुच्या विषयी निष्ठा पाहिजे आणि धैर्य पाहिजे. बाबा आपल्या मागे आहेत, आज नाही उद्या आपली मनोकामना पूर्ण करतील. जैसा दगडाने म्हणे उजळते दोन्ही घासदा सहाणे परी दगड आहे दगडपणे म्हणे तो म्हणे ते जाळ. जसा दगड आहे आणि मणी आहे, दोन्ही नाही घासलं तर ते स्वच्छ दिसतात. म्हणजे एखादा दगड मातीने मलिन झाला असेल त्याच्यावर पाण्याने स्वच्छ धुतला तर दगड पण स्वच्छ दिसतो. पण स्वच्छ झाला तर दगड तो दगडच असतो आणि मणी स्वच्छ झाला तर तेजाने तळपतो. जैसा दगडाने म्हणे उजळते दोन्ही घासदा सहाणे बरे दगड राहे दगडपणे म्हणे तो म्हणे ते जाळा. एकच संस्कार दोघा उजळणे दगडाला चढेल काय म्हण्याचे पाणी घडेल म्हण्याचे सतेज हिरकणे. दगड निज गुणी तुळतुळीला 12 वर्षे पायी वसवटा केला गुरुनी लहानाचा मोठा. अन्नवस्त्राशी नव्हता तोटा प्रेम पोटात अनिवार्य. 12 वर्ष मी बाबांची सेवा केली. बाबांनी मला अन्न पाण्याला कधी कमी पडू दिलं नाही. भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा काय म्हणतो परमेश्वर काय म्हणतो? योगक्षेम वहाम्यम, मी तुला अन्न वस्त्र निवारा याला काही कमी पडू देणार नाही. बाकी तुला सायकल पाहिजे का 2 व्हीलर पाहिजे का 4 व्हीलर पाहिजे का ऐश्वर्य पाहिजे ते तुझ्या नशिबाने तुला मिळेल. पण मी अन्न वस्त्र निवारा याला कमी पडू देणार नाही असं परमेश्वर सांगतो. बाकी तू तुझ्या नशिबाने घे काय असेल. 12 वर्षे पायी वसवटा केला गुरुनी लहानाचा मोठा. अन्नवस्त्राशी नव्हता तोटा प्रेम पोटात अनिवारा. भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा दया शिष्य खरा जिव्हाळा. शिष्याचा खरा जिव्हाळा माझ्या गुरुसम गुरुविरळा. सुख सोहळा न वर्णवे. गुरुला आपल्या शिष्याची काळजी असते आणि त्याच्या अंतःकरणामध्ये शिष्याविषयी कळवळा असतो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. सद्गुरू आपल्यावरती, सद्गुरूला आपल्याकडनं काय पाहिजे असतो? सद्गुरूला आपल्याकडनं काही नको असतो, पण तरीसुद्धा ते आपल्यावर प्रेम करत असतात. काय त्यांना आपल्याकडनं पाहिजे? पण आपल्याकडनं त्यांना कशाची अपेक्षा नसली तरी त्यांचं आपल्यावर प्रेम असतं. काय त्या प्रेमाचे करावे वर्णन मुख पाहता ध्यानस नयना. आम्ही उभयता आनंदगण अन्यावलोकन नेणेमे. प्रेमे गुरुमुखावलोकन करावे म्या. रात्रंजन नाही भूक मज ना तहान. गुरुवीण मन अस्वस्थ. रात्रंदिवस मला गुरुचा ध्यास लागलेला असायचा. तयावीण नाही ध्यान तयावीण न. बाबा आपला अनुभव सांगतात, त्या म्हातारीला सांगतात. तयावीण नाही ध्यान तयावीण ना लक्षाना. तोच एक नित्यानुसंधान नवलविंदान गुरुचे. त्याच्याशिवाय मला चैन पडत नव्हतं. अहो येता जाता बसत उठता घास गिळता. घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरे. समस्तांची लज्जा सोडून भगवत चिंतन करे. आपण देवाचं नाम घेतो तर ठराविक काळात घेतो. आणि बाबा म्हणतात त्या सद्गुरूचे चिंतन कसं पाहिजे? एकाने विचारलं गुरुला, मी किती जप करू, म्हणजे माळा किती करू? ते म्हणले जेवढे श्वास तेवढ्या माळा, तेवढा जप. जेवढे श्वास तेवढा जप. म्हणले असं कसं जमणार? जेवढा श्वास घेईल तेवढा मी जप कसं करणार? म्हणले श्वास घेताना विचारतोस का किती श्वास घेऊ? नाही विचारत.
मग माळा करताना कशाला विचारतो किती माळा करू? तुला जमतील तेवढ्या कर. श्वास घेताना विचारतोस का किती श्वास घेऊ? 50 श्वास घेऊ का 100 श्वास घेऊ? तुझा देह अखंड चाला म्हणून क्षणोक्षणी श्वास उच्छ्वास चालूच आहे ना. तो जसा अखंड चालू आहे तसं तुझं नाम अखंड पाहिजे. काय त्या प्रेमाचे करा वर्णना. तया विण नाही ध्यान तया विण लक्षान. तोच एक नित्य अनुसंधान नवलविंदान गुरुचे. मला अनुसंधान कशाचं लागलेलं आहे? गुरुचं. हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही न इच्छित यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटे रक्षा सदैव. आणि त्यामुळे मला त्याचं सदैव चिंतन असल्यामुळे त्यालाही माझी सदैव आठवण होते. जसं बघा देव काय म्हणतो, यो यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. जो माझी जशी उपासना करेल तसा मी आहे. कोणी म्हणले आठवड्यातनं एकदा करतो. देव म्हणेल ठीक आहे आठवड्यातनं एकदा भेटूयात आपण. कोणी म्हणतो मी नित्यदर्शनाला येईल. देव म्हणतो ठीक आहे नित्य आपण भेटूयात. कोणी म्हणतो देवा 24 तास मी तुला विसरणारच नाही. देव म्हणतो मी पण तुला विसरणार नाही. यो यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. हीच माझ्या गुरुची पण अपेक्षा हीच आहे. काय अपेक्षा आहे? की त्यांनी माझं सतत चिंतन करावं, त्याची आठवण करावी. त्यांनी माझी आठवण केली की मला त्याची सदैव आठवण आहेच की. हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही नाही इच्छितो यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटे रक्षा सदैव. त्यांनी माझी कधीच उपेक्षा केली नाही. प्रत्येक संकटाच्या काळी तो उभा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आधी आघात निवारित. तो माझा सद्गुरू कसा आहे? मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवारित. माझ्या मागे माझा सद्गुरू आहे. माझ्या पुढे माझा सद्गुरू आहे. कुठूनही आघात आला संकट आली तर तो सद्गुरू स्वतःवर घेतो, माझ्यापर्यंत पोहोचू देत नाही. तो परस्पर निवारण करतो. कुठे आहे सद्गुरू माझा? मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही न इच्छितो यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटे रक्षा सदैव. कधी मज वास पायापाशी कधी समुद्र पारावारासे परीन अंतरलो संगम सुखाची कृपा दृष्टीशी सांभाळी. कधी मी बाबांच्या जवळ असायचो. कधी कामामुळे प्रापंचिक कामामुळे वैयक्तिक कामामुळे मी बाबापासून दूर अंतरावर असायचो. पण जवळ असतानाही बाबाने मला कधी अंतर दिलं नाही. आणि बाबापासून देहाने दूर असताना सुद्धा बाबाने मला कधी अंतर दिलं नाही. कधी माझं वास पायापाशी कधी समुद्र परपारासे परीन अंतरलो संगम सुखाशी कृपा दृष्टीशी सांभाळी. कासवी जैसे आपले पोरा घालते निज दृष्टीचा तारा तैसेच माझी गुरुची तरा दृष्टीने लेकरा सांभाळी. कासवी जसं प्रेमाने आपल्या पिल्लांना पाना पाजते तशी माझी गुरु माऊली तिच्या कृपादृष्टीमध्ये मी न्हावून निघतो. कृपादृष्टीने माझी गुरु माऊली माझा सांभाळ करते. आई या मशिदीत बैसून सांगतो ते तुमाने प्रमाण गुरु नेन फुंकले माझेच कान मी तुझे कैसे निफुंक करू. बाई माझ्या गुरुनी मला कानमंत्र दिला नाही. मी तुला कानमंत्र कसा देऊ? त्याने माझ्या कानात येऊन काही सांगितलं नाही. पण तो सदैव माझ्या बरोबर आहे याची मला जाणीव आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसे हाती धरून या.
कासवी जैसी घा आपले पोरा घालते निज दृष्टीचा चारा तैसे माझी गुरुजी तरा दृष्टीने लेकरा सांभाळे. आई आमशीर बैसून सांगतो ते तुमानी प्रमाण. गुरु नेन फुंकले माझेच कान मी तुझे मी कैसे फुंकरो. कासवीची प्रेमदृष्टी तेणीचे पोराशी सुख संतुष्टी. आई उगीच किंवार्थ कष्टी उपदेश गोष्टी नेणे मी. आई मी उपदेश करावा हा हट्ट सोडून दे. कसा उपदेश करायचा मला माहीत नाही, कारण माझ्या गुरुजी मला उपदेश केला नाही. मी तुला कसा उपदेश करू, तेवढा हट्ट सोडून दे. उपदेश गोष्टी नेणे मे. कासवी नदी जे के तटी पोरे पैल वाळवंटे. पालन पोषण दृष्टादृष्टी व्यर्थ खटपटी मंत्राच्या. अगं कासवी नदीच्या एका किनाऱ्यावर पिल्लं दुसऱ्या किनाऱ्यावरती आहे, तिथून ती त्या पिल्लाचं रक्षण करते. तिचे कृपादृष्टी तिच्यावरती असते. या मंत्राच्या खटपटीत पडू नको. काहीतरी कोणीतरी मंत्र आपल्या कानात सांगावा असा अट्टास धरू नकोस. व्यर्थ खटपटी मंत्राच्या. तरी तू जा अन्न खाई नको हा घालू जीव अपाये. एक मजकडे लक्ष दे परमार्थ येईल हातास. तू फक्त माझ्याकडे चित्त ठेव, लक्ष दे, सगळा परमार्थ तुझ्या हातामध्ये येईल. तू मजकडे अनन्य पाहीन तुझकडे तैसाच मी. माझ्या गुरुनी अन्य काही शिकवले नाहीच मजरागी. तू माझ्याशी अनन्य राहा, मी तुझ्याशी अनन्य राहील. मला दुसरं काही बाबाने शिकवलं नाही. अनन्यास चिंते ये जना पर्युपासरे तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझ्याशी अनन्य आहे त्याचा योगक्षेम मीच चालवतो असं सद्गुरू म्हणतात. तू माझ्याकडे अनन्य पाहीन तुझकडे तैसाच मी. हे माझ्या गुरुने अन्य काही शिकवले नाहीच मजलागे. न लगे साधन संपन्नता न लगे षटशास्त्र चातुर्यता. एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा. आई गुरुची कृपा होण्यासाठी शास्त्राचा अभ्यास लागत नाही, विद्वान असावं लागत नाही, काही कशाची आवश्यकता नाही. न लगती सायास जावे वनांतर सुखे येतो घरा नारायण. न लगे साधन संपन्नता न लगे षटशास्त्र चातुर्यता. एक विश्वास असावा पुरता, एक आपल्या सद्गुरूवरती पूर्ण विश्वास असावा. करता हरता धरता माझा सद्गुरूच आहे. करता हरता गुरु ऐसा. म्हणून गुरुची थोर महती. गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती. जो कोण जाणे तयाची गती तो एक तरी जगती धन्य का. म्हणून गुरुच आपल्यासाठी कोण आहे. गुरु म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई मी माझ्या गुरुवरती या स्वरूपामध्ये पाहत होतो की गुरु माझ्यासाठी गुरुर ब्रह्मा असं आहे. म्हणून गुरुची धर्मती गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती. जो कोण जाणे तयाची गती तो एक त्रिजगती धन्य का. येणे प्रीती म्हातारे बोधिता ठसली मध्ये हेचे माना. ही कथा ठेवून महाराजांचे पायी माथा व्रत निवृत्तता दिली. हे सगळं ऐकलं आणि मग तिने बाबाने आपल्या कानामध्ये मंत्रोपदेश करावा हा हट्ट सोडून दिला. तिचं समाधान झालं. ही ऐकून समूळ कथा जाणून तिची समर्पकता सानंद विस्मय माझ्या चित्ता. कथा सार्थकता अवलोकिता. पाहून बाबांची ही लीला परमानंदी कंठ दाटला. प्रेमोद्रेक हे गहिवरा आला अंतरी ठसला सद्बोध. पाहून एक सद्गत कंठ झाला माधव बदले मजला. काहो अण्णासाहेब गहिवरला स्वस्थ बैसला. हे काय हेमाड पंताला देशपांडे अण्णासाहेब या नावाने ओळखायचे. अण्णासाहेब का हो तुमचे एवढे डोळे भरून आले. तुमचा ऐकता ऐकता कंठ असा सद्गतीत का झाला. ऐका बाबांच्या गणित कथा किती म्हणून सांगू आता. ऐसे माधवराव बोलता बोलता घंटा वाजला इकडे. रोज दुपारा जेवणाआधी भक्त जाऊन बैसती मशिदी करती गंधाक्षदार गपाध्यरी पूजा सविधी बाबांची. तदनंतर ती पंचार्थी भाऊसाहेब जोग करते. भक्ती प्रेमे ओवाळती आरत्या म्हणती भक्तीजना. घंटा वाजली मशिदीमध्ये आणि मग लोकांना ते संकेत होता की आता आरतीची वेळ झाली आणि नंतर जेवण आहे. माध्यान्ह समयीची ही आरती नर नारी म्हणून या करते. स्त्रिया मशिदीत वरती पुरुष खाली मंडपी. स्त्रिया मशिदीमध्ये वरच्या बाजूला असायच्या आणि पुरुष खाली मंडपामध्ये उभे राहायचे. बाबांची आरती व्हायची. मंगलवाद्यांच्या गजरी तासाचे झणकारे
आरत्या म्हणते उच्चस्वरी हर्ष निर्भरिते डोहा पातलो आम्ही मंडपद्वारी आरती चालली घन गजरे पुरुष मंडळी वेष्टिली पायरी रिघनवरी जावया माझ्या मने असावे खाली जोवरी आरती नाही संपतात मग बाबा जवळी जावे मंडळी समेत. मी विचार केला वरती आरती चालली तर मध्ये जाण्यापेक्षा खालीच थांबूयात आपण आणि नंतर बाबांच्या दर्शनाला जाऊ. म्हणून मी जो खाली म्हणून मी जो मने आणले माधवराव पायरी चढले करागरी धरून मजे ओढले जवळी नेले बाबांचे. तेवढ्यात माधवराव देशपांडे पायरी चढून वरती गेले आणि माझा हात धरून मलाही ओढून नेला आतमध्ये. बाबा निजस्थानी स्थित स्वस्त म्हणे चिलिंपिता समोर जो पंचारती ओढ घंटा वाजवी वाम करे. इकडे बाबा चिलिंपीत बसले होते आणि इकडे जो आरती वाढत होते घंटा वाजवत होते. आईशाच्या आरतीचे रंगे माधवराव बाबांचे दक्षिणभागी स्वयं वैसती मजई बैसविती सन्मुख स्थिती बाबाचे. बाबांच्या उजव्या बाजूला देशपांडे बसले. मलाही बाबांच्या समोर बसवलंय. मग शांत मूर्ती संत म्हणी बाबा बोलते मंजुळाने दक्षिणा काय दिली आणि श्यामरावाने मज प्रती. आणि मग बाबाने विचारलं का रे या श्यामाकडनं तुला दक्षिणा आणायला सांगितली होती ना 15 रुपये काय दक्षिणा दिली सांग. बाबा हे श्यामराव येथे असते दक्षिणेऐवजी नमस्कार देते हेच 15 रुपये म्हणते बाबा प्रति अर्पावे. बाबा योगा देशपांडे इथेच आहे. मी त्याला 15 रुपये मागितले पण त्याने काय केलं तुम्हाला 15 वेळा नमस्कार केला आणि सांगितलं हे 15 रुपये घेऊन जा. बरे असो केल्या का वार्ता काही बोलला का उभयता काय गोष्टी केल्या आता सांग समजता मजप्रती. बरं ते 15 रुपये मला मिळाले. हां आता मला सांग श्यामराव काय तुझ्याशी बोलले का. असो नमस्काराची कथा केल्यास काय तय अशी वार्ता का काय कैशाया त्या समग्रता परिसावी. आता मजप्रती गोष्ट सांगावी उत्कंठ आरतीचा तो गजर मोठा परमानंद माईना पोटा प्रवाहे ओठातून तो बाबा जे तक्क्यास ओठंगले गोष्ट ऐकावया पुढे झाले. मीही पुढे वदन केले करू आरंभले कथन दे. बाबा तेथे झाल्या ज्या वार्ता सर्वची गो वाटल्या गोड चित्ता त्यातची एक म्हातारीची कथा अति नवलतात याची. इकडे घंटा आरती चाललेली आहे आणि बाबा म्हटले सांग काय श्यामराव तुझ्याशी बोलले ते. आणि मग ते म्हातारीची कथा त्यांनी सांगितली बाबांना. असं अशी मला कथा सांगितली तुमच्या इथे घडलेला प्रसंग. त्या म्हातारीने अनुष्ठान केलं होतं 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला होता. मरणोन्मुख झाली होती पण तिला तुमच्याकडूनच गुरुमंत्र पाहिजेला होता आणि मग तुम्ही सांगितलेल्या कथेने तिच्या मनाची शांतता झाली. हे सगळं मला श्यामरावांनी सांगितलं. बाबा तेथे झाल्या ज्या वार्ता सरजी वाटल्या गोड चित्ता त्यात जे कथी म्हातारीची कथा अति नवलतात याचे श्यामरावे ती गोष्ट कथा दिसून आली. आपली आकळता जणू त्या कथेच्या मिशेमजवरचा केला निश्चित अनुग्रह. बाबा मला माझी चूक तुम्ही दाखवून दिली. माझी काय चूक दाखवून दिली तुम्ही. मी सकाळी माझा नियम मोडून तुमच्या दर्शनाला आलो आणि माझं जिथून वाचन राहिलेलं होतं तिथून पुढे श्यामरावाने ते नाथ भागवतातलं वाचन केलं आणि त्याच्यातनं मला जो संदेश मिळायचा तो मिळाला की आपला नियम जो असेल तो करावा आणि मग बाबांचं दर्शन घ्यावं. आणि दुसरी ह्या कथेच्या त्या म्हातारीच्या कथेच्या माध्यमातून मला जे आधी मनामध्ये एक विकल्प होता की साठ्यांना तुम्ही स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला त्यांच्याशी बोला मग माझ्यावर का नाही इतकी वर्ष मी तुमची सेवा करतो आहे माझ्यावर अनुग्रह का नाही केला असं माझ्या मनामध्ये आलेला विकल्प त्या म्हातारीच्या कथेने दूर झाला. श्यामरावे ती गोष्ट कथा दिसून आली. आपली अकळता जणू त्या कथेच्या विषय व मजवरता केला निश्चितता अनुग्रह. तो बाबा ती उत्सुकता म्हणती सांग मज ती समग्र कथा काय पाहू कैसी नवलता अनुग्रहता ती कैसे गोष्ट होती ताजी ऐकल्याशिवाय मनात फार चिठसलेली. बाबा संस्कलित निवेदन केली प्रसन्न झाली चित्तवृत्ती. म्हणजे काय ऐकली कथा मला पुन्हा सांग. आणि मग ती ऐकलीच कथा मी पुन्हा सांगितली. बाबांनाही आनंद झाला. ऐसे कथे सकल वृत्त बाबा ही ऐकता देऊन चित्त सवीची मग बा तेव्हा जीवी धरी जावे हे. आणि मग बाबा म्हणाले हेच लक्षात ठेव आपण बाबांना विसरू नये बाबा आपल्याला विसरत नाहीत. आणि कुस्तिया ती उल्हास राहा किती गोड ही ऐकली कथा बांधली का ते तो चित्ता खरीच सार्थकता मानलीस का. अरे कथा ऐकणं गोडच आहे पण ही कथा तुझ्या चित्तामध्ये ठसली का तसं वागायचं तू ठरवलंयस का.
यातच खरी सार्थकता आहे, हे तुला कळलं का? शिष्याची खरी सार्थकता आपल्या गुरुवरचा अखंड विश्वास, श्रद्धा आणि सबुरी, हे तुला कळलं का? आणि कुस्त्यात येऊला जरा कितीही गोड ऐकली कथा बापा, बांधली का ते तव चित्ता, खरी सार्थकता मानली का बाबा? या कथा श्रवणांती लादलो मी, निज विश्रांती फिटली माझी, मनाची आरती मार्ग निश्चिती, हे माझं कळला. म्हणले मला बाबा कळले, माझ्या मनाला आता निश्चिंतता प्राप्त झालेली आहे. मग बाबा वदते त्यापरी कळाचा म्हणजे आहे न्यारी, ही एकच गोष्ट जीवी धरी, हे फार उपकारी होईल. बाबा म्हणले माझी कळाच तशी. बाबा तुमच्या कळा अकळ आहेत असं ते म्हणले होते देशपांडे. म्हणजे तसंच आहे. तुला ही गोष्ट पटली ना, आता मनामध्ये नित्य ठेव. आत्मयाचे सम्यक विधान, सम्यक विज्ञान कारण ध्यान, ते ध्यानाचे आत्मानुष्ठान, ते नाही समाधान होते जे. म्हणून होणे सर्वेषणा विनिर्मुक्त ध्यान आणावा, सर्व होतच ध्यान होईल व्यवस्थित, प्राप्त व्यप्राप्त श्रेणीची. आणि म्हणून बाबाचं ध्यान करावं, चिंतन करावं, बाबांना विसरू नये. हा कथेचा, या कथेतला मतीचा अर्थ तो आहे. राहिलेली कथा पण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणायति समर्पयामि, अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं, हरे श्रीधरं माधवं, गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा, सौख्यदातार जीवा, चरण रजतळी द्यावा, दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा, जाळूनिया नंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जना दावी, निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा, जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा, तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी, मार्ग धाविसी अनाथा, धाविसी अनाथा. आरती साई बाबा, कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा, 8 दिवसा गुरुवारी, भक्त करी तिवारी, प्रभुपद पहावया, भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा, माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हिची आता, तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा. आरती साई बाबा, इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख, पादावे माधवाया, सांभाळा आपुली भाक, आपुली भाक. आरती साई बाबा, आरती साई बाबा, सौख्यदातार जीवा, चरण रजतळी द्यावा, दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा, घालीन लोटांगण वंदन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणे नमा.
त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावः करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे। सद्गुरु साईनाथ महाराज की जय।